आधीचे ब्लॉग जे तुम्हाला दाखवले ते साऊथ गोवाचे होते. तर आता आम्ही मेन गोवामध्ये आलो जिथे शोर शराबा पार्टीज वगैरे सुरू असतात. तर आता आम्ही बीचवर जातो आहे, म्हणजे 2 बीच फिरणार आहोत. ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. ह्या आधीचे जर ब्लॉग नसेल बघितला तर प्लीज बघा. साऊथ गोवाचे आहेत हॉटेल आणि बीचेस आहेत त्याच्यामध्ये पण. चला आता आपण नॉर्थ गोवा एक्सप्लोर करूया. गोव्यामध्ये बरेच जे शॉपकीपर्स आहेत ते राजस्थान साईडचे व मारवाडी आहेत. तर तुम्हाला इथे बरेच असे युनिक गोष्टीसुद्धा पाहायला मिळतील जे तुम्ही घरासाठी खरेदी करू शकता. जर तुम्ही तुमचे आउटफिट्स बाहेरून घेऊन येणार आहात, म्हणजे मुंबईवरून किंवा जिथून कुठून येणार आहात, तर मी सांगेल एम्प्टी बॅग्स घेऊन या आणि तुमच्या गोवाचे जे काही आउटफिट्स आहेत तर तुम्ही गोवामध्येच तुम्ही बाय करा. मस्त मस्त ऑप्शन आहेत, जसे तुम्हाला हवेत बीच वेअर किंवा असे नॉर्मल वेअर्स तेही तुम्हाला भेटतील. टॅटू सर, टॅटू चाहिए सर, टॅटू सर, टॅटू बीचला येण्याच्या रस्त्यामध्ये तुम्हाला बरेच टॅटू आर्टिस्ट मिळतात जे तुम्हाला विचारतात टॅटू काढायचं आहे का. टेम्पररी टॅटूचे 20 रुपये चार्जेस आहेत आणि बाकीचे तुम्हाला इंच वाईज तुम्हाला परमनंट टॅटूचे पे करायचे आहेत. पण अनोळखी ठिकाणी टॅटू हे काढणं अवॉइड केलेलंच बरं. तर आता आपण पोचलो आहे ते आहे कळंगूट बीचला. बीचच्या समोर तुम्हाला पाहून लक्षात आलंच असेल की इथे बरंच रश असतं, म्हणजे मुंबईच्या बीचसारखेच हे बीच वाटतात. फक्त एवढंच की इकडचं संध्याकाळचे जे व्ह्यू असतात ते खूपच डिफरंट असतं, कारण इथे येणारा प्रत्येक व्यक्ती इथे पार्टीच्या मूडने चाललेला असतो. तर हे तुम्ही पाहू शकता समोर लिहिलं आहे आय लव्ह गोवा. हे जे तुम्ही बघताय तिथे बरेच असे वेगळे सिटिंग अरेंजमेंट्स दिले आहेत जिथे तुम्हाला बसायचे चार्जेस नाही लागत. तर असे वेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगळे कलरचे सोफा सेट्स, इवन आय लव्ह गोवा हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल. तर हे आहे कळंगूट बीच. इथे आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पावलावर वेगळं गाणं ऐकू येतं, म्हणजे इथे सगळ्यांचे आपले साऊंड सिस्टम आहेत, ते आपला व्हॉल्यूम हाय ठेवून गाणी वाजवतात. साऊंड सिस्टम खूपच हाय होतं, त्यामुळे आम्ही ठरवलं शौर्यसुद्धा आहे म्हणून आम्ही ठरवलं आपण बाहेरच मजा करूया आतमध्ये न जाता. तर इथे काय नाही, आतमध्ये वेगळे साऊंड सिस्टम आहेत जिथे काही लोक येऊन डान्स करतात. ओपन स्टेज असतं, कोणीही काही डान्स करू शकतं. तर तुम्हाला डान्स वगैरे आवडत असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊन सुद्धा बसू शकता. इथून जे एंडला तुम्ही पाहतात तो आहे बागा बीच. तर आपण ज्या बीचवर आता सध्या आहोत त्या बीचवरती तुम्हाला जर पॅरासेलिंग किंवा बोट राईडसुद्धा करायचे तर त्याचेसुद्धा ऑप्शन्स आहेत. फक्त चार्जेस इथे सीझन वाईज चेंज होतात म्हणून आम्ही चार्जेस या व्लॉगमध्ये मेन्शन नाही केलेत. तर राईड्सचे किंवा पॅरासेलिंग वगैरे पण तुम्हाला करायचं तर त्याचेसुद्धा इथे ऑप्शन आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने बार्गेनिंग करून ह्या राईडची मजा घेऊ शकता. तर भरतीची वेळ होती, तुम्ही पाहू शकता असं वाटत होतं ही बोट पलटी होते की काय. बघू शकता खूपच डेंजरस वाटत होतं ॲक्च्युली बाहेरून ते पाहताना. मे बी त्यांना मजा येत असेल. आम्ही सुद्धा थोडीशी मजा केली. शौर्य होता म्हणून शौर्याला आधी पाण्याची भीती काढून टाकली, त्याच्यानंतर तो पाण्यातच राहू दे असं म्हणून सुद्धा सांगू लागलेलं. तर दोघंसुद्धा मजा करत होते. काही मुली रील्स बनवत होते. हे लक्षात आल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण इथून थोडंसं साईड होऊन त्यांनासुद्धा त्यांची मजा करून देऊया. तर शौर्य खुश होतो त्या पाण्यात ॲक्च्युली, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही वॉक इन डिस्टन्सवरच इथून ॲक्च्युली बागा बीच आहे. तर असे अनोळखी व्यक्तीसुद्धा शौर्याला येऊन भेटतात आणि शौर्यसुद्धा ते एन्जॉय करतो. त्याला आवडतं लोकांशी असं इंटरॅक्ट होताना वगैरे. तर बागा बीचला जायला इथून तुम्हाला हल्ली 25 ते 30 मिनटं लागतात, कारण वाळू आहे तर खूपच स्लो चालावं लागतं. जर तुम्हाला बागा बीचला सुद्धा यायचं तर तुम्ही येऊ शकता. मी तर सांगेन अवॉइड करा. त्याच बीचवरती सुद्धा तेच आहे जे तुम्हाला बागा बीचवरती ऑप्शन्स मिळणार आहेत. सेम पार्टीजचं सेम ऑप्शन आहेत, सेम जेवणचे ऑप्शनसुद्धा सेमच आहेत. तर कोणत्या तरी एका बीचवर जाऊन तुम्ही मस्त रिलॅक्स व्हा, थकणार नाही. मग तुम्ही एकाच बीचवरती एन्जॉय करू शकता. हा कमल आहे माझा भाऊ, हा इथे गोवामध्येच होता. तर आम्ही ठरवलं ह्यालासुद्धा भेटूया. हाय. त्याच्यानंतर बीचवर आलेलो. बाहेर आल्यानंतर हे सुद्धा एक गोव्याचं स्टाईल आहे जे मला खूपच आतुरतेने असं करायचं होतं की मला बघायचं होतं कसं दिसतंय ते. तर हे मी नॉट दोन्ही साईडला बांधून घेतले. ही लोक खूपच हाय चार्जेस सांगतात, पण प्लीज बार्गेनिंग करा. खूपच कमीमध्ये सुद्धा ते रेडी होतात. तर मी दोन्ही साईडला बांधलं होतं, त्याचे मी काहीतरी 70 रुपीज पे केले होते. तर हे कसं दिसतंय कमेंट्स करून नक्कीच सांगा.
बीच वगैरे फिरून झाल्यानंतर आता आम्ही आलेलो ते होतं शॉपिंग करायला. तर इथे शॉपिंग करताना प्लीज तुम्ही आधी सगळीकडे जाऊन वेगळे वेगळे रेट्स काढा. इथे बरंच स्कॅम चालतं. जी गोष्ट तुम्हाला 100 रुपयामध्ये मिळते तीच तुम्हाला पुढे जाऊन 50मध्ये सुद्धा मिळते. आधी रेट काढा, त्याच्यानंतर तुम्ही बाय करू शकता. तर इथे खूप असे युनिक गोष्टी होत्या. ज्या शॉपमध्ये आम्ही आलेलो तो बीचच्याच बाजूला होता. तर आता मी तुम्हाला आम्ही कुठे स्टेईंग केले ते दाखवणार आहे. त्या बीचपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर हे नियती हॉटेल आहे, जिथे तुम्ही स्टे करू शकता. तर हे यांचं ओपन एरिया आहे, म्हणजेच खालचं ग्राउंड एरिया, जिथे तुम्ही पार्किंग करू शकता. 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसुद्धा अवेलेबल आहे. तर इथे तुम्हाला रेंटवर सुद्धा गाड्या मिळतात. जर तुम्हाला हवे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता रिसेप्शनवरती जाऊन. तर इथून आता आपण वरती जाणार आहोत. ह्यांचे रूम्स जे आहेत अवेलेबल ते तुम्हाला फर्स्ट फ्लोअरवरतीच मिळतात राहायला. तर हे तुम्ही बघू शकता, माझ्या लेफ्ट आणि राईट हँडला दोन्ही साईडला इथे रूम्स अवेलेबल आहेत. तर आता आम्ही कोणता रूम घेतला आहे तो तुम्हाला दाखवते. तर हा बजेटमध्ये खूपच असा प्रिशियस रूम भेटतो, जिथे तुम्ही फॅमिलीसोबतसुद्धा येऊ शकता. फॅमिलीसाठी ही लोकं एक्स्ट्रा बेडसुद्धा लावून देतात. तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत पण. तर हा हॉल होता, तिथे तुम्हाला टेलिव्हिजन मिळतं, प्लस हे वॉशरूम आहे, नीट आणि क्लीन आहे. जायच्या आधीच तुम्हाला क्लीन करून मिळतं. जर तुम्ही एक्स्ट्रा डेज वाढवून घेता तर पुन्हासुद्धा क्लिनिंग करून देण्यात येतं. तर हा हॉल आहे आणि हा आहे टॅरेस. तर ह्या टॅरेसवरती त्या लोकांनी ओपन DJ ठेवला. जर तुम्ही फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत आला तर तुम्ही तिथे ओपन DJ म्हणजे ओपन फ्लोअरवरती डान्स वगैरे करून एन्जॉय करू शकता. त्यांनी गेम्ससुद्धा दिलेत, पूल होतं. इवन इथे तुम्हाला स्विमिंग पूलचं सुद्धा ऑप्शन मिळतं. छोटंसं स्विमिंग पूल आहे, लहान मुलं असतील तर नक्कीच एन्जॉय करू शकतात. तर हे छोटंसं त्यांनी मस्त असं प्रिशियस टॅरेसवरती अरेंजमेंट केलं. ह्यांच्याकडे जेवणाची सोय आहे, पण आम्ही गेलेलो तेव्हा ते हॉटेल बंद होतं, कारण आम्हाला सुद्धा माहीत नाही. तर हे पूल आहे जे दादाला खेळता येतं. हे शैलेश दादा आहेत, म्हणजे शौर्यचे काका. तर ते त्याला दाखवत होते, पण आम्हाला ते गेम्स काही कळाले नाही. शौर्यला पाणी आवडतं म्हणून ते शौर्यला स्विमिंग पूलमध्ये सुद्धा मजा करायला घेऊन गेले होते. शौर्य इथे बघ, नाहीच बघणार तो, पाण्यात म्हणजे वेडा होतो पाणी बघून. हाय कर, हाय शौर्य. हेलो. तर आता मी पोचलाय बुकिंग ऑफिसला. तर आप बता दो फिर कैसे होती है बुकिंग्स का, क्या रेट है होटल्स के? बुकिंग कर सकते हो आप हमारे होटल के नंबर पे करके, या कैसे भी आप ऑनलाइन भी कर सकते हो. अगोड़ा पे भी है, MMTV पे है, booking.com पे भी है. और आप अगर डायरेक्ट करते हो तो बेटर डिस्काउंट मिलता है. और अगर वॉक इन आएंगे तो पॉसिबल है ना? पॉसिबल है. रूम हमारे पास अवेलेबल ही रहते हैं. हम 5 to 10 रूम्स अपने पास हाथ में रखते हैं वॉक इन गेस्ट के लिए. और अभी एज ऑफ नाउ रेट जो चल रहा है वो 2500 कपल का चल रहा है. वो रेट ऊपर नीचे, जैसे फ्राइडे सैटरडे संडे होता है तो थोड़ा हैवी क्राउड होता है तो बढ़ जाती है. वीकेंड और वीकेंड के हिसाब से. ओके, चलेगा. वीकेंड के हिसाब से वैसा. ओके. और सीजन में ज्यादा बढ़ते हैं, मतलब दिसंबर में वगैरह, जैसे सीजन जैसे 26 जनवरी हो गया. हाँ, राइट. लॉन्ग वीकेंड आता है उस पर थोड़ा सा हाई रेट होता है. अपने कोई गेस्ट आएंगे उनको डिस्काउंट देंगे. चलो, तो आपको आप आते हो तो डिस्काउंट मिलेगा. आपका नाम बता दो. शिवा. आपका? चलो, नेक्स्ट टाइम फिर से मिलेंगे. बाय. थँक यू. अच्छा लगा आपसे मिलके. थँक यू. तर गोव्याला येण्याचं कारण होतं आमची 3rd ॲनिव्हर्सरी. तर आम्ही इथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. हा केक आम्हाला कमलने आणला होता, खूपच छान होता, छोटंसं पेस्ट्री. आम्ही तिघंच होतो. मग हा केक कट केला. मी झोपलेले ॲक्च्युली, हे सरप्राईजसाठी कमलला थँक्यू आणि थँक्स फॉर वॉचिंग.